सॉरी निशांत, सॉरी मला उशीर झाला. आय एम व्हेरी सॉरी. सॉरी काय, तू अशी लेट नाही आलीस तर मला चुकल्यासारखं वाटणार आहे. सॉरी. 4 दिवस पत्ता काय तुझा? हा, अरे काय सांगू तुला. पत्ता. अरे बाबा आलेत. काय? बाबा आले? हो. कधी? मी जितके दिवस तुला भेटले नाही ना तितके दिवस बाबा आले. दॅट्स ग्रेट यार, दॅट्स रिअली ग्रेट. अगं पण 4 दिवसात एक साधा फोन तरी करायचा. घरी टेन्शन होतं. टेन्शन कशाचं? अरे बाबा आलेत त्यामुळे आई टेन्स्ड होती आणि बाबा घरी राहणार नाहीत म्हणून अक्षता चिडली होती. एक मिनिट, मला ही गोष्ट जरा डायजेस्ट होत नाही. बाबा घरी आलेत म्हणून आई टेन्स्ड होती आणि बाबा घरी राहणार नाहीत म्हणून अक्षता नाराज आहे. म्हणजे काय? तुला सांगायला काही हरकत नाही. अरे बाबा अमेरिकेला का गेले हे आम्हाला माहित नाही. अगं PhD करायला गेले ना ते? नाही, आईने बाबाला बाहेर काढलं. काय? आणि मग बाबा अमेरिकेला गेले. निशांत, तुला मी कधीच सांगितलं नव्हतं, पण अक्षता माझी सख्खी बहीण नाहीये. काय? हो, ती चित्रा मावशीची मुलगी आहे. चित्रा मावशी गेली म्हणून आईने अक्षताला सांभाळायचं ठरवलं. पण अक्षता मोठी होईपर्यंत आम्ही तिला कधीच कळून देणार नाही होती आमची सख्खी बहीण नाहीये ते. सका वो आमचे वडील कुठे आहेत? कोण वडील? श्रीयुत राजमान्य राजश्री बंटी. माझ्यासमोर बोललात ठीक आहे, त्याच्यासमोर बोलू नका. बस त्या थाटात वावरत राहील तो. राहील? ऑलरेडी राहायला लागलाय तो. कोणासमोर काय कधी कसं बोलेल काही सांगता येत नाही. तुला सांगू, मी शिवाजी पार्कवर एक सभा घेऊ शकतो, त्या सभेमध्ये तास तास बोलू शकतो, पण बंटी समोर 5 शब्द बोलायचे असले ना तर माझी बोलती बंद होते. तो खातोय की काय तुम्हाला? खाल्लं तर चालेल, पण तो काय करेल, माझा चट्टामट्टा करेल, म्हणजे हाडं फेकून देईल. त्याचं मला फार वाईट वाटतं. तुम्ही बरं त्याला खाऊ द्याल? नाही, तसं चांगला आहे पोरगा, चटपटीत आहे, चुणचुणीत आहे, पण काय त्याची भाषा, काय तो मध्येच मराठी काय बोलतो, मध्येच हिंदी काय बोलतो. त्याच्यावर मी बाहेर पडलो ना तर अर्ध्या लोकांना वाटतं मी भैया आहे आणि अर्ध्या लोकांना वाटतं मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून. तरी बरं, मी सारखी ओरडत असते भाषा सुधार, भाषा सुधार. हो, भाषा सुधार. मोती था मेरे प्यार का मिट्टी में. बरं वाटतंय ना तुम्हाला? तुमने मिला का होतंय? आंसू समझ के क्यों मुझे. ताप 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 येतो तुम्हाला? नाही, तसा नव्हे, डोक्यात ताप आहे माझ्या. ताप झालाय मला. कशामुळे? तुझ्याशी लग्न केलं म्हणून. अच्छा, माझ्याशी लग्न केलं म्हणून तुमच्या डोक्याला ताप झालाय. ते पण एक बरं झालं, त्यामुळे कळलं ना तुम्हाला डोकं आहे. हो, आता तुम्ही माझ्याशी लग्न केलं याचा अर्थ तुम्हाला डोकं आहे, बरोबर ना? म्हणून मला ताप होतो आहे. पण नुसता ताप होत नाही, त्यांनी माझे केस पांढरे झालेले आहेत. हे बघ, चांदी होते माझ्या केसात हळूहळू. काही वर्षांनी मी प्रोफेसर की सोडून देणार आणि चांदीचं दुकान काढणार. आमच्या येथे दुकानामध्ये शुद्ध निर्मळ चांदी मिळेल. पण काय हो, लग्नापूर्वी केस काळे होते, लग्नानंतर अचानक पांढरे झाले. काय कलप बिलप करत होतात का? नाही, पण मला आवडतील केस पांढरे झालेले, त्यामुळे तुम्ही मॅच्युअर्ड वाटाल. नसलात तरी. नसलात तरी तुला माहिती आहे का,
जगातले अर्धे लोक असतात ना, ते उगाचच मॅच्युअर्ड वाटतात. का माहिती? का? कारण त्यांचे केस पिकलेले असतात. हो, गाऊ नका, गाऊ नका, ताप होतोय डोक्यात. प्रीती, नाही प्रीती, प्रीती, अगं बाहेर ये. हो प्रीती. काय हे? किती उशीर, किती वाट बघायची मी? एक तर घरात मी एकटी आणि त्यातून पुरे पुरे बसू तर दे. आल्या आल्या 100 प्रश्न विचारतेस. पाणी दे. कुठे गेला होता? मशनात गेलो होतो. पाणी दे. शी, असलं काहीतरी अशुभ बोलू नका हो. अशुभ? मशनासारखी शुभ जागा दुसरी नाही. पाणी दे. अरे पाणी दे. आपण जेवायलाच बसूया. हा हा, जेवायच्या आधी पाणी प्यायचं नाही असा काही नियम आहे? पाणी दे. का? बाहेर पिणं कमी झालंय? काय 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 बोलतेस काय तू? हं? रात्र रात्र जागरण चालू आहे. दिवसभर काम करून मेंदू शिणून गेला म्हणून प्यायलो थोडी. पण प्यायलो एका संध्याकाळी बसून मी प्यायलो तर आपला नवरा दारूतच बुडालाय, आपला संसार उद्ध्वस्त झालाय. असं काय बोलतेस तू? काय बोलतेस काय तू? आत्ताच बोलायला हवं. बोल. कधीतरी ठीक आहे, पण हे रोज झालं की संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. प्रीती, किती बोलतेस ग तू? किती बोलतेस? अगं आई गेली, आता तू तरी मला प्रेमाने बोल, मला प्रेम दे. तुम्हाला न आवडणारं बोललं की ते प्रेम नाही वाटतं. सॉलिड भूक लागली आहे, जेवायला. मी ऑफिसात 10 फोन केले. मूर्ख आहेस. काय बघतेस? मूर्ख आहेस तू. अगं एकदा फोन केल्यानंतर मी ऑफिसात नाही म्हटल्यानंतर बाकीचे 9 फोन फुकट नाही का गेले? असं नाही तुला वाटत? अहो, घरात मी एकटी भूतासारखी तुमची वाट बघत बसलेली. डोक्यात नाही ते विचार येतात. मग काय करू? नाक घासू? सांग तू, मला सांग. नाक घासा. काहीतरीच काय हो, कसं मला वाटेल? हं, पण तुमचं रोज पिऊन येणं मला आवडत नाही. पाणी दे ना मला. मीच घेतो स्वतःच्या हाताने पाणी. पण मी काय बोलत नाही तर तुझं वाढतच चाललंय नाही का प्रीती? वाढत चाललंय म्हणजे काय? वाढत चाललंय म्हणजे काय? आई नाही, आता तरी माझ्याशी प्रेमाने बोल. याचा अर्थ काय? आई तुमच्याशी प्रेमाने बोलत नव्हत्या? अरे बाप रे, अरे बाप रे.
तू कुठला अर्थ कशाला लावशील ना प्रीती, कोणाच्या बापाला माहित नसतं. अगं मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तू जाऊ दे. अहो आई तुमच्यावर रागवायच्या, तुम्हाला वाटेल ते बोलायच्या, पण हे सगळं तुमच्या प्रेमापोटी होतं. दिवसभर कामात असतो म्हणून ठीक आहे, नाही तर आईच्या आठवणींनी डोकं पिंजून जायचं. आई तुझ्यावर खूप प्रेम करायची नाही प्रीती? नाही हो, तसं नाही. तुमच्या प्रेमापोटी आईनंतर मी तुमची काळजी घ्यावी या आशेने आई माझ्याकडे बघत होत्या. किती भांडायची नाही ती माझ्याशी. आज आई नाहीये म्हटल्यानंतर उकळी निर्माण झाली आयुष्यात. तुझं नटणं मुरडणं मला कधीच आवडायचं नाही. कधीच नाही. आज एका मॉडेलला नटताना बघितलं मी तुझ्या. इतकी की 2 पेज जास्त काय. अहो तुम्ही नेटाने काम केलं, चांगले पिक्चर्स काढलेत, त्यांच्या आत्म्याला बरं वाटेना नाही का? हं? जाऊ दे सोड. जेवायला घे. जेवायला घे. नाही एक मिनिट. प्रीती इतकं काम करायचं, इतके कष्ट करायचे म्हटल्यानंतर रोज प्यायला नको? खुशी. आता पिणं खूप झालं, जेवायला चला. येस बॉस. या काय आहे? कॉम्पिटिशनचे हिशोब आहेत, जरा तपासून ठेव. अरे आता कुलकर्णी सरांचा फोन आला होता, तुमच्या दोघांबद्दल विचारत होते. तुम्हाला दोघांनी अभिनंदन सांगितलंय. बरं ते जाऊ दे, तू सही कर. अरे हो, पण आधी मला बघायला तर नको का? बरं ठीक आहे, आजचे दिवस बघून ठेव, उद्यापर्यंत सही करून ठेव. तो कॅशियर आहे ना आपला, कार्डदार आहे, तो काय चिडलाय माहिती आहे का? त्याचा बरोबर आहे म्हणा. अगं कधीपासून बिल सेटल करायचे राहिलेत माझी, लोक विसरून गेले कॉम्पिटिशन झाल्याचं. का बघतेस काय तू माझ्याकडे अशी? मी
तुझ्या या शर्टकडे बघते. वाईट आहे एवढा? छे खूप छान आहे म्हणूनच बघते मी. नाही, आजपर्यंत तुझ्या अंगावर मी हा असला शर्ट नाही बुवा बघितलाय. एक विचारू? हा विचार. हा शर्ट सुनंदाच्या आवडीचा आहे की काय? हां तिने घेऊन दिलाय मला. तो काय तितकासा आवडला नाहीये, पण आता तिने घेतलाय म्हणून मी तो बिनशर्ट घालतो. म्हणजे बिनशर्त घालतो. तू काय बदलणार नाहीस. पण जया, अलीकडे तुझं वजनही वाढलंय, लक्षात आलंय का तुझ्या? काहीतरी काय? काहीतरी नाही, सुनंदाला विचार, ती बरोबर सांगेल. तुलाच काय काम दिसत नाहीये? हा, एखाद्या बॅट्समनला फुल टॉस मिळावा तसं तुम्हाला. हे पण काय रे, तू अलीकडे आमच्या घरी का नाही येत? मुलीही विचारत होत्या हल्ली जया काका आपलं घर विसरला का म्हणून. सुधा अगं वेळच मिळत नाही. हो ना? आणखीन एक विचारू? हा विचार. मी काय सगळं ऐकून घ्यायलाच बसलोय. आज दिवस माझा खराब आहे. तुला काय नाही म्हणणार? बोल 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 तू बोल. तू बंटीला आमच्याकडे का नाही पाठवत? नाहीतरी अक्षताची त्याची खूप छान गट्टी जमलेली आहे. ती त्याच्या नादाने गणितं सोडवत बसते आणि भांडतातही दोघं जण. त्यात अक्काचा वेळ जातो त्यांची भांडणं सोडवण्यात. पाठवशील? सुनंदाला विचार. ती काय नाही म्हणणार असं वाटतंय तुला? आनंदाने हो म्हणेल. जरा हिशोब बघ ना, काम कर ना जरा. ते का असं करू मी अक्षताला तुमच्याकडे पाठवू का? ते जास्त बरं होईल. नाहीतरी अक्षताला सुनंदा मावशी आवडतेच आणि बंटी आवडतो. काय नाहीतरी काय फरक पडतोय? सुधा हे बघ, अक्षता तुमच्याकडे आली काय किंवा बंटी आमच्याकडे आला काय, दोन्ही एकच. तू कशाला पिडते मला? हे बघ, ती अक्षता आली काय, तो बंटी तुमच्याकडे, तुमची अख्खी फॅमिली माझ्याकडे आली काय, मला काय फरक पडतोय? हे घरातल्या सगळं बाईनी बघायचं असतं. ते सुनंदाला तू विचार, तुम्ही काय ते ठरवा ना. सकाळी चल तू एक काम कर, मी निघतो. हा मस्त. हो हा, आणि हे बघ जरा चांगलं परतून घे बरं का. आणि तेल जरा उजव्या हातानंच घाल. जास्त तेल लागतं. आणि आवडत असेल तर कोथिंबीर खोबरं असं घाल. हो आणि हे बघ, आणखीन एक सांगते तुला, काजू बिजू असतील ना घाल, चांगलं शाही होऊन जाईल मग. हो अगं नाही सांगणार. मग तर झालं. बर ठेवू? बर. काय ग अक्का, कुणाचा फोन होता? कुणाला रेसिपी सांगत होतीस? अगं सुनंदाचा फोन होता. बर. वांग्याचं भरीत कसं करायचं हे विचारत होती. आणि तुला सांगू नको असं सांगितलंय तिने. हो का? असं सांगितलंय? हा, मग उद्या बघतेस तिला कॉलेजमध्ये, स्वतःहूनच सोडते तिला. वांग्याचं भरीत काय? बर. अगं पण मग म्हणजे मी तुला सांगितलं असं कळेल ना तिला? कळू दे ग, काय होणार आहे? खाणार तर नाही ना तुला? फार तर परत फोन करेल, तुझ्यावर रागवेल, तिचंच बिल वाढेल. आपलं काय जातंय, जरा भरेल पैसे. का खरंच लग्नानंतरचे दिवस किती मजेशीर असतात नाही? आपल्या नवऱ्याला आवडेल ते खायला करून घालायचं, मग नवऱ्याने आपल्या बायकोचं कौतुक करायचं. हे अक्का तुला आठवतंय? हो आठवतंय मला. शरदरावांनी तुला पाकशास्त्रावरचं पुस्तक दिलं होतं बरोबर? आणि त्याच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिलं होतं, अक्का नसेल तर तुझ्या मदतीला म्हणून हे पुस्तक तुला सप्रेम भेट शरद. त्यानंतर 5-6 वर्षांनी मला म्हणाला, जर आपण हे लिहिलेलं पुस्तक पहिलं पान फाडलं आणि हे पुस्तक आपण परत विकलं तर मूळ किमतीला जाईल. कारण अक्काला कधी ह्या पुस्तकाची गरजच भासली नाही आणि अक्का सतत तुझ्याबरोबर असल्यामुळे ह्या पुस्तकाला तू हात सुद्धा लावलेला नाहीस. तुझ्या कांद्या पोह्याचं त्याला इतकं कौतुक वाटायचं. खरंच खरंय ग. एक मात्र होतं, शरदरावांना खाण्यापिण्याच्या कसल्याही खोडी नव्हत्या. मी जे काही करायचं अक्का, मी फ्रेश होते, तू चहा टाक थोडा. हा